नमस्कार मित्रांनो, यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? 28 जून की 29 जून? सध्या सोशल मीडियावर आणि गुगलवर ह्या तारखेवरून महिलांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जर तुम्हीही चुकीच्या दिवशी व्रत करण्याची चूक केली तर पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामध्ये आपण वटपौर्णिमेची अचूक शास्त्रोक्त तारीख काय आहे, पंचांग काय सांगतं आणि पूजेचा सगळ्यात शुभ मुहूर्त कोणता आहे हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. चला तर मग सगळ्यात आधी तुमच्या मनातील तारखेचा गोंधळ दूर करूया. हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून रोजी सोमवारला येत आहे. जरी पौर्णिमा तिथी आदल्या दिवशीच म्हणजे 28 जूनच्या रात्रीपासून सुरू होत असली तरी आपण शास्त्रात उदय तिथी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी तिथीला सर्वोत्तम महत्त्व दिले जाते. 29 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. हे मनाशी पक्के ठरून घ्या. आता नोट करून घ्या. पूजेची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे शुभ मुहूर्त सोमवार 29 जून रोजी वटपौर्णिमेच्या पूजेचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 असेल. या 1.5-2 तासाच्या शुभ वेळेत जर तुम्ही वटवृक्षाची पूजा केली तर ते अत्यंत फलदायी मानले जाते. त्यामुळे सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून या मुहूर्तावर पूजेचे नियोजन करा. आता वळूयात की हा सण आपण का साजरा करतो. आपण दरवर्षी सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकतो, जिथे सावित्रीने आपल्या चतुर बुद्धीने आणि पतीवरील अथांग प्रेमाने यमराजालाही सत्यवानाचे प्राण परत देण्यास भाग पाडले. पण आजच्या मॉडर्न युगात ह्या कथेचा अर्थ फक्त उपवास करणे इतकाच मर्यादित नाही. सावित्री हे एका स्त्रियाचे आत्मविश्वासाचे आणि खंबीरपणाचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाला पूजा मागे एक मोठे वैज्ञानिक कारण आहे. वडाचे झाड हे निसर्गातील सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे आणि शेकडो वर्ष कठीण परिस्थितीलाही घट्ट उभे राहणारे झाड आहे. जशा वडाच्या पारंब्या जमिनीला घट्ट धरून ठेवतात, अगदी तसेच आपले वैवाहिक नातेसुद्धा सुखदुःखाच्या काळात घट्ट राहावे याच भावनेने सुवासीन वडाची पूजा करतात. या पवित्र दिवशी पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्या तर आता नीट ऐका. सोमवारी सकाळी छान पारंपरिक कपडे परिधान करा. शक्यतो लाल, पिवळा किंवा हिरवा रंग निवडा आणि काळा रंग पूर्णपणे टाळा. तुमच्या पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, 5 प्रकारची फळे विशेषतः आंबा आणि फणस, विड्याचे पान आणि वडाला बांधण्यासाठी सुती पांढरा धागा म्हणजेच कापसाचे सूत नक्की ठेवा. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम झाडाच्या मुळाशी थोडे स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करा. आता येतो मुख्य भाग. वडाला सूत गुंडाळणे, झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे, सुती धाग्याने 5, 7 किंवा 11 फेऱ्या मारण्यात आहे. फेऱ्या मारताना मनातल्या मनात फक्त पुढील 7 जन्म हाच पती मिळावा एवढीच प्रार्थना करू नका, तर माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे, आमचा प्रपंच सुखाचा होऊ दे असा शुद्ध संकल्प ठेवा. शहरात राहणाऱ्या महिला ज्यांच्या घरात आसपास वडाचे झाड नाही त्यांनी वडाची छोटी फांदी आणून कुंडीत किंवा कलशात ठेवून पूजा केली तरी चालते, कारण देव तुमच्या श्रद्धेचा भुकेला असतो. मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक स्त्रीचा उपवास नाही, तर तो 2 जीवांचा अतूट विश्वासाचा सण आहे. सावित्रीने सत्यवानासाठी यमराजांशी लढा दिला, कारण तिचे प्रेम तितके अथांग होते. आजच्या काळात पतीनेही पतीच्या आरोग्यासाठी आनंदाची तितकीच काळजी घेणे ही खरी वटपौर्णिमा असेल. तर सुवासिनींनो, 29 जून या योग्य तारखेला तुमची पूजा संपन्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भागात वडाची पूजा कशी केली जाते हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या मनातील तारखेचा गोंधळही दूर करा. अशाच अचूक आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.